प्रेज द लॉर्ड। तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण द्वाशीसाठी लागणारी शेंगाची व खोबऱ्याची चटणी याची रेसिपी पाहणार आहोत। तर या ठिकाणी साहित्य आहे, तर चला आपण डिटेल्समध्ये साहित्य पाहूया। तर या ठिकाणी छोटी अर्धी वाटी सुक्या नारळाची वाटी आहे, त्याचं खोबरं घेतलेलं आहे आपण। तसेच 100 ग्राम शेंगा घेतलेल्या आहेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, पुदिना आहे, चवीनुसार मीठ आणि जिरे या ठिकाणी घेतलेले व कढीपत्ता या ठिकाणी घेतलेला आहे। तर आपण बघूया यासाठी काय कृती आहे। तर प्रथमतः हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं देखील वापरू शकता आणि शेंगाच्या ऐवजी तुम्ही पिवळे डाळे देखील वापरू शकता। तर आता आपण या ठिकाणी अर्धी वाटी म्हणजे साधारणतः छोट्या साईजची खोबऱ्याची वाटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे। त्याला स्लाइसमध्ये कट करून त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घेतलेलं आहे। शेंगा घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, पुदिना हा घरचा पुदिना आहे आमचा फ्रेश, आणि लसूण घेतलेला आहे। तर ते छान आपण मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊया। आता आपण या ठिकाणी मिक्सरमध्ये हे सर्व पदार्थ घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून छान आपण याला ग्राइंड करून घेऊया। तर बघा तुम्ही छान कलर पण आलेला आहे आणि किती छान दिसत आहे। असे फाईन पेस्ट आपल्याला पाहिजे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। तर ही पेस्ट आपली तयार झालेली आहे। तर आता आपण पुढची कृती बघणार आहोत। तर एकीकडे आपण गॅसवरती फोडणीचं भांडं आहे, ते भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मोहरीचं तेल घेणार आहोत पुन्हा। आणि मोहरीच्या तेलाला फोडणी देत असताना पुन्हा एकदा सांगतो की तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तर या ठिकाणी तेल छान गरम झालं आहे, तर प्रथमतः आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत व कढीपत्ता आपण या ठिकाणी टाकणार आहोत। आणि नंतर जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे, तर मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून फोडणी दिलेली आहे। तर गॅस आपण थोडा बारीक करूया आणि छान आपण याच्यामध्ये परतून घेऊया थोडा वेळ। आणि ही चटणी थोडीशी आम्हाला घट्ट वाटत होती, त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कन्सिस्टन्सी घेऊ शकता। तर या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। नंतर चवीनुसार आपण मीठ याच्यामध्ये टाकणार आहोत। तर आणखीन पातळ करायचं असेल तर मी आणखीन पातळ करू शकता, पण ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद, थँक्यू।